मी संदीप कुमार अपार, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की 2022 नंतर आपल्या दोनही तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली त्या नैसर्गिक आपत्तीचं अनुदान हे शासन आपणास देत असते। हे देण्याची आता पद्धती अशी आहे की त्यासाठी आपल्याला आपल्या खात्याचा KYC करून घेणे अतिशय आवश्यक आहे। आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आणि बार्शी टाकळी तालुक्यामध्ये अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी KYC न केल्यामुळे शासनाचं अनुदान त्यांना मंजूर असून सुद्धा त्यांच्या खात्यावर ते जमा झालेलं नाही आणि यासाठी एक विशिष्ट क्रमांक त्याला VKN असं म्हटलेलं आहे, त्याच्या याद्या सर्व तलाठ्यांजवळ उपलब्ध आहेत। आपल्या गावामधले जे तलाठी आहेत त्यांनी त्या याद्या गावामध्ये प्रसिद्ध पण केलेल्या आहेत। तरी सर्व शेतकरी ज्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये अनुदान मिळणे अपेक्षित आहे त्यांनी त्यांचं KYC करून घेणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय की आपल्या गावामधली तलाठ्यांनी प्रसिद्ध केलेली यादी चेक करायची, त्यामध्ये एक VKN नंबर मिळेल आपल्याला, तो VKN घेऊन आणि सोबत आधार कार्ड घेऊन आपल्याला सेतू केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। जेव्हा आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा आपल्या खात्यामध्ये शासनाकडून मिळणारं जे नैसर्गिक आपत्तीचं अनुदान आहे ते आपल्या खात्यावर जमा होईल। आणि त्यासाठी मूर्तिजापूर बार्शी टाकळी तालुक्यामध्येच तसेच संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्येच आज उद्या म्हणजे 22 तारखेला आणि 23 तारखेला म्हणजे आज उद्या परवा शुक्रवार शनिवार रविवार विशेष मोहीम आखली आलेली आहे। याबाबत तलाठ्यांना सेतू केंद्रातील संचालकांना याबाबत कल्पना दिलेली आहे। आता बरेचसे शेतकऱ्यांबद्दल आमचा एक याच्याबद्दलचा विश्लेषण असं आहे की हे बरेचसे शेतकरी हे त्या गावामध्ये राहत नाहीत आणि ते गावात राहत नसल्यामुळे त्यांना त्यांचा जो लाभ मिळायचा आहे अनुदानाचा त्यापासून ते वंचित आहेत। तर असे आपले नातेवाईक शेतकरी आपले बांधव जे बाहेर राहत असतील आणि त्यांचं नाव जर या VK नंबरच्या यादीमध्ये असेल तर आपण त्या गावातील रहिवाशांना मी ती विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना भावांना हे कळवायचं आहे की VK नंबर आपला आलेला आहे आणि आपल्याला KYC करून घ्यायचं आहे आणि KYC जेव्हा त्यांचं होईल तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। तर मी आपल्या सर्वांना परत एकदा आवाहन करतो की शासनानं दिलेलं अनुदान आपल्याला जर पाहिजेत असेल मिळवायचं असेल तर KYC करणं अतिशय गरजेचं आहे आणि ही KYC करण्यासाठी आज उद्या परवा जी मोहीम स्वरूपात आम्ही काम करत आहोत तर आपण आपल्या तलाठ्याशी संपर्क साधून आपलं VKN नंबर प्राप्त करून घेऊन सेतू केंद्रामध्ये जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन KYC करावी जेणेकरून आपल्या खात्यामध्ये आपले अनुदान जमा होईल। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.